आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेदाला तुम्ही त्रास देता ना, हे सांगायचं होतं मला सगळ्यांना। काय? मी वेदाला त्रास देईन? मी माझ्या बाळाला त्रास कसा देऊ शकते? अगं, माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीची मुलगी आहे ती, माझ्या अंबिकाचा शेवटचा अंश आहे ती, आणि स्वतःचा स्वार्थ लपवण्यासाठी हे सगळं नाटक केलंस तू। फक्त वेदाला आई मिळावी म्हणून मी माझं सुख सॅक्रिफाईस केलं। अंबिका नंतर वेदाला जपले मी, हातावरच्या फोडासारखं जपलंय तिला। वेदा आता अंबिकाची नाही, या मायाची मुलगी आहे। आणि तू म्हणतेस की मी वेदाला त्रास देईन? वेदा, बाळा सांग ना, मी तुला त्रास देते? हा, माझ्यामुळे तुला कधी त्रास झालाय? सांग ना, तुझ्या अंगाला कधी मी हात लावलाय? आज ही मीरा मावशी तुझ्या होणाऱ्या मम्मावर आरोप करते की मी तुला त्रास देते। तुला कधी त्रास देऊ शकते का ग मी? बोल, सांग सगळ्यांना। हॅपीली सगळा प्रोग्राम एन्जॉय करायचा आणि छानपैकी मिरवायचं, मला किस्सेच द्यायचे, कळलं? आणि तू जर हे सगळं नाही केलंस तर या घरातल्या प्रत्येक माणसाचा मी खून करेन। आता इथे जे काही झालं ते जर कोणाला सांगितलंस, नाहीतर तुझ्या मीरा मावशी सारखं तुला पण गोणीत भरेन, कळलं? बोल ना बाळा, हा सांग, जे खरं आहे ते सगळ्यांना सांग। त्रास देते मी तुला? वेदा, हे बघ, अजिबात घाबरू नकोस, माया ताई काहीच नाही करणार मला। जे काय आहे ना ते खरं खरं सांग, माया ताई त्रास देतात ना तुला? बोल वेदा, बोल, तुला त्रास देते मी? वेदा, तर हे सगळं तू नाही केलंस तर सगळ्यात आधी तुझ्या मीरा मावशीचा काटा काढीन मी। बघ बघ, ऐकलंस ना तिने काय उत्तर दिलं ते? दूर हो आधी तिच्यापासून, दूर हो, तुझी सावली सुद्धा पडायला नको तिच्यावर। तुझी लायकीच नाहीये तिच्या समोर उभं राहायची। वेदाचे बाबा, हे बघा, वेदाचे बाबा, माझं ऐका, मी खरं सांगते तुम्हाला। वा, इतका वेळ वेदाला विचारत होतीस तर तिचं उत्तर मिळाल्यावर आता तू तिलाच खोटात पाडतेस? हे बघा वेदाचे बाबा, आईसाहेब, वेदा माझ्या ताईला घाबरतीये। मी स्वतः काल रात्री पाहिलंय, त्या वेदाला घाबरवत होत्या।
तिच्या अंगावरचे व्रण आहेत ना ते मायाताईंनी चिमटा काढल्यामुळे झालं. दादासाहेब, अनन्याताई, तुम्हाला आठवते त्या दिवशी ते हॉटेलमध्ये गेले होते आणि त्यानंतर वेदाच्या पोटात दुखत होतं. त्या दिवशी पोट दुखत नव्हतं तिचं. त्या दिवशी सुद्धा मायाताईंनी तिच्या पोटाला चिमटे घेतले होते. दिस इज टू मच. ही इम्पॉसिबल आहे. अथर्वही खोटं बोलते. मी असं करेन? बस झालं आपण काय ऐकतोय इथं? सगळ्या घराची फसवणूक केली हिने. हिला पोलिसांच्या ताब्यात देऊया. मी पोलिसांना कॉल करतो. मी नाही, तुम्ही फसवणूक करताय सगळ्यांची. आईसाहेब, माझं ऐका. मायाताईंचं हे लग्न करण्याचा हेतूच वेगळा होता. मायाताईंना ना वेदाचं काही पडलेलं नाहीये. मायाताईंना फक्त वेदाचे बाबा हवेत. तुम्हाला माहिती आहे आईसाहेब, मला हे काल रात्री कळलं आणि त्यानंतर त्यांनी माझा जीव घ्यायचा पण प्रयत्न केला. वा वा, आता हे भलतंच आहे हिचं. म्हणजे आतापर्यंत असं म्हणत होती की माया वेदाला त्रास देते आणि आता असं म्हणते की माया हिला मारण्याचा प्रयत्न करते. वा वा. तुम्ही सगळे जावे लाद्यात. आम्ही तुला मारण्याचा प्रयत्न केला? अगं किती खोटं बोलशील. दादा दादा तू सांग. ही आपल्या घरातली मोलकरीण. ही मला म्हणते मी मारण्याचा प्रयत्न केला तिला. अरे लहानपणापासून तुझ्या बरोबर मोठी झाले मी. तुझ्या पावलावर पाऊल टाकून मी एक साधी मुंगी सुद्धा मारली आहे का रे कधी? मी का मारीन हिला? आणि कोण आहे ही माझी? कोण आहे सांग ना. कोणीच नाहीये. मी का मारीन तिला? वहिनी, तुम्ही माझ्या हात, हे घर माझं आहे. तुम्हाला वाटतंय का हो स्वप्नात तरी मी असं काही वागेन? अगं कसं म्हणू शकतेस तू की मी मारू शकते तुला म्हणून? बायको बस बस, काही बोलू नकोस. अगं मी स्वतःचं घर सोडून रामपुरींच्या घरी आलो त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करायला, आणि इथे येऊन हा असा अपमान. नाही छे, आता क्षणभर सुद्धा मी इथे राहू शकत नाही. चल चल. काका, आत्या, असं प्लीज बोलू नका. माझ्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल असा विचार येणार नाही. तुला जपणार